Hello student, in previous video we have learned about male reproductive system, their accessory gland and genitalia. Now today we have learned about female reproductive system, and this female reproductive system consists pair of ovaries, pair of oviduct, uterus, vagina, external genitalia, pair of vestibular gland and pair of mammary glands. Okay. So without wasting our time, let's we start the first point, that is pair of ovaries. ओके, आपल्याला माहिती आहे ओव्हरी हा एक घटक आहे. या घटकामध्ये जे फिमेल गॅमेट्स आहे किंवा फिमेल हार्मोन्स आहे, काही हार्मोन तर ते प्रोड्यूस होत असतात. तर बघा, पहिला घटक आहे पेअर ऑफ ओव्हरी. ओव्हरी जे आहेत तर त्या दोन असतात, लाईक टेस्टिस. ओव्हरीसुद्धा दोन असणार आहे. इट इज अ प्रायमरी सेक्स ऑर्गन. ओव्हरी जे आहे तर त्या प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे, कारण या ठिकाणी ओव्हरीज जे आहेत तर त्या फिमेल गॅमेट पण प्रोड्यूस करतात, आणि दुसरं म्हणजे जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन आहे तर त्यांची सुद्धा निर्मिती करायचं काम कोण करणारे? ओव्हरीज करणारे. बघा, इट इज सॉलिड ओव्हल आल्मंड शेप्ड ऑर्गन. ओव्हरी जे आहे तर ओव्हरी कशा असतात? सॉलिड असतात, भरलेले असतात. ओव्हल म्हणजे अंडाकृती असतात, आणि त्यांचा जो शेप आहे तर तो कसा असतो? आल्मंड शेप. आल्मंड बदामासारखा आकार किंवा अंडाकृती. ओव्हल म्हणजे अंडाकृती आपण म्हणणार आहे. बघा, द साईज इज अबाउट 3 सेंटीमीटर लेंथ, 1.5 सेंटीमीटर बिर्थ अँड 1 सेंटीमीटर थिक. ओव्हरीच्या साईजच्या बाबतीत जर बघितलं आपण तर ओव्हरीची साईज तुम्हाला सांगितलं आहे 3 सेंटीमीटर लांबीने असते, 1.5 सेंटीमीटर रुंदी असते, आणि 1 सेंटीमीटर काय असणार आहे? जाडी असणार. आता हे झालं ओव्हरीचं मेजरमेंटच्या बाबतीत. अनदर थिंग जी तर ती आहे या ठिकाणी ओव्हरीची लोकेशन. ओके, सो ओव्हरी सिच्युएटेड अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस नियर द किडनी. म्हणजे ओव्हरी जी आहे तर ओव्हरी काय या ठिकाणी जो फिमेलचा पेल्विस बोन असणार आहे तर त्या पेल्विस बोनच्या दोघा साईडला ज्या ठिकाणी किडनी असते तर किडनीच्या जवळ पेल्विस बोनमध्ये या ठिकाणी ओव्हरी जे आहे तर त्या लोकेटेड असतात, किंवा पेल्विस रिजनमध्ये या लोकेटेड असतात. ओके, ॲब्डोमिनल रिजन आहे हा. बघा, each ovary is held by ligament which attach with uterus and the abdominal wall. बघा, प्रत्येक ओव्हरी जी आहे तर प्रत्येक ओव्हरीला या ठिकाणी या अशा प्रकारचे जे लिगामेंट्स असतात तर त्या लिगामेंट्सनं पकडून ठेवलेले असते, अटॅच असते या लिगामेंटला, आणि हे लिगामेंट युटेरस आणि ॲब्डोमिनल वॉलला अटॅच झालेलं असते. जनरली ओव्हेरियन लिगामेंट असा त्याच्यासाठी शब्द यूज केला गेलेला असतो. पुन्हा अनदर थिंग बघा, लास्ट आणि महत्त्वाचं फंक्शन, द ओव्हरीज प्रोड्यूस 5 हार्मोन्स, दॅट इज इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, ॲक्टिव्हिन अँड इनहिबिन. या ठिकाणी ओव्हरी जी आहे तर ओव्हरीमध्ये 5 प्रकारचे रिप्रोडक्टिव्ह हार्मोन प्रोड्यूस केले जातात, ज्याच्यात इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, रिलॅक्सिन आहे, ॲक्टिव्हिन आहे आणि इनहिबिन आहे. असे 5 प्रकारचे हार्मोन जे तर ते प्रोड्यूस केले जात असतात. त्याच्यातले तुम्हाला 3 हार्मोन तर या ठिकाणी तुम्हाला सिलेबसला आहेतच. इस्ट्रोजन असेल जो फॉलिकल प्रोड्यूस करायचं काम करतो, प्रोजेस्टेरॉन असेल जो या ठिकाणी प्रेग्नन्सी मेंटेन करायचं काम, आणि रिलॅक्सिन हार्मोन जो आहे तर तो जे मदरचे मसल्स आहे आफ्टर डिलेवरी किंवा पर्च्युरेशन म्हणू आपण, तर त्या मदरच्या मसलला रिलॅक्स प्रोव्हाइड करण्यासाठी रिलॅक्सिन नावाचा हार्मोन हा सिक्रिट केला जात असतो. ओके, तर याच्यामध्ये आपण महत्त्वाची थिंग काय शिकलो की ओव्हरीज हे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहेत. दुसरी थिंग काय शिकलो आपण की ओव्हरीज जे दे प्रोड्यूस एग्स ऑर ओव्हम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन. तिसरी थिंग काय शिकलो आपण शेपच्या बाबतीत, तर ओव्हरी ही सॉलिड असते, ओव्हल किंवा आल्मंड शेपची असते. ओके, चौथी थिंग काय शिकलो आपण? साईज 3 सेंटीमीटर इन लेंथ, 1.5 सेंटीमीटर इन ब्रीथ अँड 1 सेंटीमीटर इन थिकनेस. ओके, ही आहे ओव्हरीची साईज. त्याच्यानंतर फिफ्थ थिंग काय शिकलो आपण? लोकेशन. ओके, तर लोकेशन काय सांगितली आहे तुम्हाला? इट इज सिच्युएटेड लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस नियर द किडनी. किडनी जवळ जो पेल्विस बोनमध्ये दोघा साईडला जो रिजन आहे तर त्याला लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस म्हणत असतो आपण. आणि प्रत्येक ओव्हरीची तर ती लिगामेंटच्या मदतीने युटेरस आणि ॲब्डोमिनल वॉल म्हणजे बॅक साईड जी आहे तर तिला अटॅच समजा. ओके, ओव्हरी जी तर ओव्हरीमध्ये 5 प्रकारचे हार्मोन प्रोड्यूस केले जातात, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, ॲक्टिव्हिन आणि इनहिबिन. तर या गोष्टी आपण कशात शिकलो? ओव्हरीमध्ये शिकलो. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचं, महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि 2 गोष्टी तर याच्यात तुम्हाला यायलाच पाहिजे. एक गोष्ट म्हणजे काय तर ओव्हरीमध्ये फिमेलचा जो गॅमेट आहे तो तयार केला जातो, त्याला एक्स किंवा ओव्हम म्हणतात. आणि दुसरी थिंग म्हणजे काय तर ओव्हरीमध्ये जे रिप्रोडक्टिव्ह हार्मोन आहे तर ते सुद्धा प्रोड्यूस केले जातात. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके,
आफ्टर ओव्हरी द अनदर थिंग इज ओव्हिडक्ट दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फॅलोपियन ट्यूब ऑर युटेराइन ट्यूब. बघा ओव्हरीनंतर दुसरा जो घटक आहे, सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, जो महत्त्वाचा रोल प्ले करत असतो, तर तो आहे ओव्हिडक्ट, ज्याला दोन नावं आहेत, फॅलोपियन ट्यूब किंवा युटेराइन ट्यूबसुद्धा म्हणत असतात. तर बघा, द पेअर ऑफ मस्क्युलर डक्ट प्रेझेंट हॉरिझॉन्टली ऑन पेरिटोनियल कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज ओव्हिडक्ट. बघा, ओव्हिडक्ट जे आहे तर त्यासुद्धा दोन असणार, जशा ओव्हरी दोन असतात त्याचप्रमाणे ओव्हिडक्ट पण दोन असणार आहे. आणि या मस्क्युलर डक्ट आहे म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणणारे स्नायुयुक्त अशा ट्यूब्स आहेत ज्या हॉरिझॉन्टली म्हणजे आडव्या कशावर प्रेझेंट आहेत, पेरिटोनियल कॅव्हिटीवर. आलं लक्षात, बॉडीमधली जी कॅव्हिटी तिला आपण पेरिटोनियल कॅव्हिटी म्हणतोय आणि या पेरिटोनियल कॅव्हिटीवर दोन जे या ट्यूब्स आहे मस्क्युलर डक्ट्स तर या प्रेझेंट आहे. बघा, दे आर अबाउट 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ अँड इंटरनली लाइनेड बाय सिलिएटेड इपिथिलियम. महत्त्वाची थिंग आहे, अंडरस्टँडिंग व्यवस्थित समजून घ्या की या ज्या ट्यूब्स आहेत ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब, तर ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब ही जवळपास 10 ते 12 सेंटीमीटर इन लेंथ असतात. लांबी जी आहे तर ती 10 ते 12 सेंटीमीटरची असते. आणि या ओव्हिडक्टचा मध्ये या ठिकाणी बघा, या ओव्हिडक्टचा मध्ये ही जी इंटरनल लाइनिंग आहे तर या इंटरनल लाइनिंगमध्ये असलेले जे सेल आहेत तर त्या कोणते आहे, सिलिएटेड इपिथिलियम. लक्षात ठेवा, यांचा महत्त्वाचा रोल आहे फर्टिलायझेशनमध्ये. सिलिएटेड इपिथिलियम इज लाइनेड इंटरनली टू दी ओव्हिडक्ट ऑर फॅलोपियन ट्यूब. ओके, सो इट कॅन बी डिवायडेड इंटू 3 पार्ट्स ऑर 3 रिजन. ओव्हिडक्ट जो आहे तर ओव्हिडक्ट किती भागांमध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे, 3 भागांमध्ये डिवाइड करण्यात आला आहे. दॅट इज इन्फंडिबुलम, ॲम्पुला अँड इस्थमस. इकडे लक्षात घ्या, व्यवस्थित डायग्राममध्ये बघा. दिस इज अन इन्फंडिबुलम, this one is region is called as ampulla and last one is called as isthmus. So we can learn one by one. First thing is इन्फंडिबुलम. बघा, ओव्हरी जी तर ओव्हरी नंतरचा जो घटक आहे तर तो आहे फॅलोपियन ट्यूब आणि फॅलोपियन ट्यूब जो आहे तर 3 भागांमध्ये विभागणी झाली. त्याच्यातला पहिला भाग आहे इन्फंडिबुलम. तर बघा, इट इज अ फनेल लाईक पार्ट विथ ॲन ओपनिंग कॉल्ड ॲज ऑस्टियम सराउंडेड बाय मेनी फिंगर लाईक प्रोसेसेस कॉल्ड फिम्ब्री. इन्फंडिबुलममध्ये 3 थिंग महत्त्वाचे आले. एक तर इन्फंडिबुलमची डेफिनेशन, इन्फंडिबुलममध्ये जी ओपनिंग आहे दॅट इज ऑस्टियम आणि या ओपनिंगच्या सराउंडिंगला असलेले जे बोटांच्या आकाराचे स्ट्रक्चर आहे, फिंगर लाईक स्ट्रक्चर जे तर त्याला म्हणतात फिंब्रे. लक्षात घ्या, जो फनेल शेप म्हणजे फनेल कशाला म्हणतात, नरसाडे. आलं लक्षात, नरसाड्याचा आकाराचा जो स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हटलंय, इन्फंडिबुलम. त्याच्यानंतर या नरसाड्याचा आकाराचा मध्ये एक छोटीशी ओपनिंग असते त्याला म्हणतात ऑस्टियम. आलं लक्षात, आणि या ऑस्टियमचा सभोवताली हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला दॅट इज कॉल्ड ॲज फिंब्रे. ओके, या तिघांचा महत्त्वाचा रोल असतो. लक्षात घ्या की ज्यावेळेस फर्टिलायझेशन होणारे किंवा एग्स रिलीज होणारे ओव्हरीमधनं, अशा वेळेस रिलीज झालेलं एग्स हे ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये येत असते. त्या ॲब्डोमिनल कॅव्हिटीमधनं या एग्सला होल्ड करण्याचं काम हे जे फिंगर लाईक प्रोसेसेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज फिंब्रे. हे फिंब्रे काय करत असतात, त्या एग्सला होल्ड करतात, पकडतात आणि पकडल्यानंतर त्या एग्सला इनसाइड द ट्यूब पुश करणारे. आणि ही जी ओपनिंग आहे ऑस्टियम, तर या ऑस्टियमचा ओपनिंगमधनं हे जे एग्स आहे तर हे पुढचा जो रिजन आहे त्याच्यामध्ये पास होत असते दॅट इज ॲम्पुला. ओके, सो सेकंड रिजन इज ॲम्पुला. इट इज मिडल पार्ट ऑफ ओव्हिडक्ट अँड फर्टिलायझेशन ऑफ ओम टेक्स प्लेस इन दिस रिजन. बघा, त्याच्यानंतर काय होणार आहे बघा, जी फिंब्री आहेत तर फिंब्रीने काय केलं, एग्स पकडलं, त्याला ऑस्टियममधनं कशात पास केलं, ॲम्पुलामध्ये. तर ॲम्पुला हा ओव्हिडक्टचा मिडल पार्ट आहे आणि याच भागामध्ये फर्टिलायझेशन घडून येत असते. महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकतो, फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन डॅश डॅश डॅश. लक्षात, कुठं घडून येते फर्टिलायझेशन, ॲम्पुला रिजन ऑफ फॅलोपियन ट्यूब ऑर ओव्हिडक्ट ऑर युटेराइन ट्यूब. ओके, कुठं घडून येणार आहे, ॲम्पुला. कुठं, ॲम्पुला. कोणत्या ट्यूबचं, फॅलोपियन ट्यूब, ओव्हिडक्ट किंवा युटेराइन ट्यूब, कोणतंही एक नाव त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केलेलं असेल एक्झाममध्ये. त्याच्यानंतर लास्ट पार्ट हा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज इस्थमस. लक्षात, इस्थमस किंवा कर्नोआस सुद्धा म्हणत असतात याला. द डिस्टल नॅरो डक्ट ओपन्स इन टू युटेरस. म्हणजे ही इस्थमस जी तर ही एक छोटीशी
लास्ट ट्यूब आहे, डिस्टल म्हणजे शेवटचा भाग, नॅरो ट्यूब आहे, निमुडती अशी ट्यूब आहे जी पुढे जाऊन कशात ओपन होते, युटेरसमध्ये. ओके, तर हे झालं ओविडक्टच्या बाबतीत. ओविडक्टच्या बाबतीत आपण काय शिकलो की ओविडक्ट हे मस्क्युलर डक्ट आहे जे पेरिटोनियल कॅव्हिटीचा हॉरिझॉन्टल रिजनला प्रेझेंट आहे, जवळपास 10 ते 12 सेंटीमीटर लेंथ असते त्यांची, आणि या ओविडक्टच्या मध्ये सिलिएटेड एपिथिलियम असते. आता या ठिकाणी महत्त्वाची थिंग लक्षात घ्या सिलिएटेड एपिथिलियमच्या बाबतीत. ओके, सिलिएटेड एपिथिलियम जो आहे तर त्याचा रोल काय आहे, तर फिमेल गॅमेट हा नॉन मोटाईल असतो. नॉन मोटाईल म्हणजे काय, दे कॅन नॉट मूव्ह वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके, मेल गॅमेट हा मोटाईल असतो पण फिमेल गॅमेट हा नॉन मोटाईल असतो. मग या नॉन मोटाईल फिमेल गॅमेटला पेरिटोनियल कॅव्हिटीमधनं ज्यावेळेस ऑस्टियममध्ये पास केलं जाईल तर ऑस्टियम पासनं हा जो गॅमेट आहे तर याला आपलं जे युटेरस आहे तर त्या युटेरसमध्ये आणलं जाईल. आलं लक्षात. मग हे जे फंक्शन आहे युटेरसमध्ये आणण्याचे जे फंक्शन आहे, या ठिकाणी फिमेल गॅमेटला युटेरसमध्ये आणण्याचं फंक्शन जे तर त्याच्यात महत्त्वाचा जो रोल आहे तर तो आहे एकतर युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन आणि दुसरं म्हणजे जी फॅलोपियन ट्यूब आहे तिचंसुद्धा कॉन्ट्रॅक्शन, आणि यांच्यामध्ये असलेल्या ज्या सिलिएटेड एपिथिलियम आहे तर या सिलिएटेड एपिथिलियमला वरच्या साईडला सिलिया असतात ज्या कंटिन्युअसली शेक होत असतात, ज्याच्यामुळे एक जे तर ते पुढं पास होत राहते आणि फायनली ते जे युटेरस रिजन आहे त्या ठिकाणी येऊन थांबत असते. त्यानंतर जो थर्ड महत्त्वाचा पार्ट आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये दॅट इज युटेरस. युटेरस इज ऑल्सो कॉल्ड ॲज वोम आणि मराठीत त्याला आपण गर्भाशय म्हणत असतो. तर बघा गर्भाशयाच्या बाबतीत आपण आता शिकूया, याच्यातला सुद्धा पॉईंट तुम्हाला एक्झामला विचारला जात असतो. ओके, सो युटेरस इज कॉमनली कॉल्ड ॲज वोम. गर्भाशयाला कॉमनली काय म्हणत असतात, वोम. बघा, इट इज हॉलो मस्क्युलर पियर शेप्ड ऑर्गन लोकेटेड अबाव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. ओके, फिमेलचं जे युरिनरी ब्लॅडर आहे तर त्या युरिनरी ब्लॅडरचा काही भाग जो आहे त्याच्या वरती आणि युरिनरी ब्लॅडरचा थोडासा जो भाग आहे तर त्याचा खालचं आहे, अशा दोन रिजनवर या ठिकाणी जे युटेरस आहे तर ते लोकेटेड असते. काय सांगितले तुम्हाला, अबाव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरच्या वरती आणि युरिनरी ब्लॅडरचा मागची जी बाजू आहे तर एवढ्या सगळ्या भागामध्ये युटेरस जो आहे तर तो डिस्ट्रीब्यूट झालेला असतो किंवा पसरलेला असतो. बघा, इट इज अबाउट 7.5 सेंटीमीटर लॉंग, 5 सेंटीमीटर ब्रॉड अँड 2.5 सेंटीमीटर इन थिक. बघा, युटेरस जो आहे तर युटेरसची साईजच्या बाबतीत जर लक्षात घेतलं आपण तर 7.5 सेंटीमीटर त्याची लांबी आहे आणि त्याची जी रुंदी आहे तर ती आहे 5 सेंटीमीटर आणि जाडी जी युटेरसची तर ती किती असते 2.5 सेंटीमीटर. आलं लक्षात. थिकनेस म्हणजे जाडी, ब्रॉड म्हणजे किंवा ब्रीथ म्हणजे रुंदी, आलं लक्षात, आणि लेंथ आपल्याला त्या ठिकाणी लांबी असं माहिती आहे. बघा, द युटेरस डिवाइड इंटू 3 रिजन. युटेरससुद्धा 3 रिजनमध्ये डिवाइड केला जात असतो, दॅट इज फंडस, बॉडी अँड सर्विक्स. कोणकोणते रिजन आहे, फंडस, बॉडी अँड सर्विक्स. बघा, इकडे लक्षात घ्या, दिस वन इज कॉल्ड ॲज फंडस, द मिडल पार्ट इज कॉल्ड ॲज बॉडी अँड लास्ट वन दिस पार्ट इज कॉल्ड ॲज सर्विक्स. सो वी कॅन लर्न वन बाय वन. फंडस काय बघू अगोदर आपण. इट इज अ अप्पर डोम शेप्ड पार्ट. बघा, फंडस जो आहे तर हा जो वरचा भाग आहे या वरच्या भागाला म्हणतात फंडस. नॉर्मली इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो ऑकर इन द फंडस. हा जो भाग आहे तर याच भागामध्ये जर एग्स फर्टिलाइज झालेलं असेल अशा वेळेस युटेरसमध्ये आल्यानंतर ते एग्स इम्प्लांटेड होत असते. कोणत्या भागामध्ये, फंडसच्या भागामध्ये. आलं लक्षात. अँड फंडस इज अ पार्ट ऑफ युटेरस. देन सेकंड पार्ट इज बॉडी. बॉडी इट इज अ ब्रॉड पार्ट ऑफ युटेरस विच टॅपर टुवर्ड्स. बघा, एक सिम्पल या ठिकाणी सांगितले तुम्हाला की बॉडीची तर बॉडी ही ब्रॉड पार्ट आहे युटेरसचा जो थोडासा निमुडता आहे डाऊनवर्ड, म्हणजे डाऊनवर्ड जो भाग आहे खालचा जो भाग आहे त्या भागाकडे युटेरस जो आहे तर तो कसा आहे निमुडता आहे. ओके, आणि लास्ट पार्ट आहे या ठिकाणी बघा युटेरसचा, दॅट इज सर्विक्स. तर बघा, इट इज अ नॅरो ओपनिंग अबाउट 2.5 सेंटीमीटर इन लेंथ अँड एक्सटेंड इन टू दी वजायना. सर्विक्स जे या रिजनला म्हणतात सर्विक्स, नॅरो पार्ट आहे म्हणजे आपण म्हणणारे रुंद असा भाग आहे आणि जवळपास 2.5 सेंटीमीटर याची लेंथ असते या सर्विक्सची आणि पुढे जाऊन तो कशात ओपन होत असतो, वजायनल रिजनमध्ये. बघा, इट इज पॅसेज हॅज
टू ओपनिंग. आणि हा जो सर्विक्स आहे तर या सर्विक्सला 2 ओपनिंग असतात. त्याच्यात एक असते इंटरनल ऑस आणि दुसरा असतो एक्सटर्नल ऑस. ऑस म्हणजे ओपनिंग. आलं लक्षात. एक बाहेरच्या साईडला ओपनिंग होत असतो तर दुसरा इनसाइड द बॉडी. आलं लक्षात. म्हणजे फॉर एक्झाम्पलसाठी सांगितलं तुम्हाला की जो इंटरनल ओपनिंग असणारे ऑस असणारे तर तो बॉडीमध्ये ओपन होईल आणि एक्सटर्नल जो ऑस असणारे तर तो वजायनल रिजनमध्ये ओपन होणार. ओके, दिज आर द 3 पार्ट्स ऑफ युटेरस. त्यानंतर पुन्हा युटेरस जो आहे तर युटेरस डिवाइड इंटू 3 लेयर्स. युटेरस जो आहे तर तो किती लेयर्समध्ये डिवाइड झाला आहे? पुन्हा 3 लेयर्समध्ये. 3 पार्ट वेगळे झाले, 3 लेयर वेगळे आहेत. लक्षात. हे युटेराइन वॉल आहेत ॲक्च्युअलमध्ये. ओके, तर लक्षात घ्या. आउटर मोस्ट पेरीमॅट्रियम, मिडल मोस्ट मायोमॅट्रियम इज मेड अप फ्रॉम स्मूथ मसल. सगळ्यात बाहेरची जी वॉल आहे तिला म्हणतात पेरीमॅट्रियम. पेरी मीन्स एक्सटर्नल. आलं लक्षात. त्याच्यानंतर दुसरी जी वॉल आहे तिला सांगितलं आहे मायोमॅट्रियम. ओके, 2 नंबरची मिडल मोस्ट वॉल आहे. या दोघ्या ज्या वॉल आहे तर या कोणत्या मसलपासनं तयार झालेल्या आहेत? स्मूथ मसलपासनं तयार झाले आहेत. पुन्हा बघा, वायगरस कॉन्ट्रॅक्शन ऑफ दीज मसल्स कॉजेस लेबर ड्युरिंग पार्चुरेशन. बघा, ज्यावेळीस प्रसूती होणार आहे तर प्रसूती होत असताना तीव्र जे कॉन्ट्रॅक्शन तयार करण्याचं काम जे तर हेच मसल करत असतात. कोणते मसल? स्मूथ मसल. म्हणजे पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन जे तर ते युटेरसमध्ये जनरेट करण्याचं काम जे तर ते कोण करणार आहे? पेरीमॅट्रियम आणि मायोमॅट्रियम. किंवा ड्युरिंग पार्चुरेशन. पार्चुरेशनचा वेळेस जे पेन होत असते दॅट इज कॉल्ड ॲज लेबर पेन. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची क्वेश्चन या वॉलवर विचारला जातो. द इनरमोस्ट लेयर कॉल्ड एंडोमॅट्रियम ऑर म्युकसल मेम्ब्रेन. इट इज मेड अप फ्रॉम स्ट्रॅटिफाईड इपिथिलियम. बघा, लक्षात घ्या. पेरीमॅट्रियम आणि मायोमॅट्रियम कोणत्या मसलपासनं तयार झालेले आहेत? स्मूथ मसलपासनं तयार झालेले आहेत. ओके, आणि जे एंडोमॅट्रियम आहे तर एंडोमॅट्रियम कोणत्या सेलपासनं तयार झालेले आहे? स्ट्रॅटिफाईड इपिथिलियमपासनं तयार झाले. बघा, द थिकनेस ऑफ दिस लेयर रेग्युलरली अंडरगो चेंजेस इन ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल. बघा, एंडोमॅट्रियम जे तर एंडोमॅट्रियमची थिकनेस ही वेळोवेळी चेंज होत राहते. का? कारण एंडोमॅट्रियम जे तर ते मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस त्याची जी थिकनेस आहे तर ती किंवा लेयर जो आहे तर तो कमी जास्त होत असतो. बघा, इट इज रिचली सप्लाय विथ ब्लड वेसल अँड युटेराइन ग्लँड. एंडोमॅट्रियमची जी सगळ्यात इनरमोस्ट वॉल आहे युटेरसची तर या युटेरसचा वॉलमध्ये वेगवेगळ्या रक्तवाहिन्या असतात आणि जे युटेराइन ग्लँड म्हणतो आपण म्हणजे गर्भाशयामध्ये असलेल्या ज्या वेगवेगळ्या ग्रंथी तर यांचं सगळ्या या ठिकाणी ज्या गोष्टी तर त्या आपल्याला या सगळ्यात मध्ये असलेला जो इनरमोस्ट लेयर आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळत असतात. दीज प्रोव्हाइड नरिशमेंट टू डेव्हलपिंग फिटस. हा जो युटेरसचा भाग आहे दॅट इज एंडोमॅट्रियम. तर एंडोमॅट्रियम काय करणार आहे? जो फिटस आहे, समजा फिटस कशाला म्हणतात? जो एम्ब्रिओ आहे तर एम्ब्रिओ 3 मंथ झाल्यानंतर ज्यावेळेस प्लासेंटा त्याचं फंक्शन टेकअप करत असतो अशा वेळेस जो भ्रूण आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहे? फिटस म्हणणार आहे. ओके, तर फिटसला पोषक तत्व प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असतो? एंडोमॅट्रियम. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे नेक्स्ट पार्ट आहे फिमेल जेनाटेलिया, ज्याला आपण म्हणणार या ठिकाणी वजायना. तर बघा, इट इज अ ट्युबुलार फिमेल कॉपोलेटरी ऑर्गन नियर अबाउट 7 to 9 सेंटीमीटर इन लेंथ. वजायनल रिजन जो आहे तर तो ट्युबुलार असतो. कॉपोलेटरी ऑर्गन म्हणजे रिप्रोडक्शनसाठी इम्पॉर्टंट असलेला असा ऑर्गन आहे. जवळपास 7 ते 9 सेंटीमीटर त्याची लांबी असते. बघा, इट लाय बिटवीन सर्विक्स अँड वेस्टिब्युल. वजायनल रिजनची लोकेशन जी किंवा वजायनाची लोकेशन जी तर ती कुठे सांगितली तुम्हाला? मधला भाग जो आहे सर्विक्स आणि बाहेरचा जो भाग आहे या ठिकाणी वेस्टिब्युल यांच्या दरम्यानची जी ट्युबुलार स्ट्रक्चर आहे त्या ट्युबुलार स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज वजायना. बघा, द ओपनिंग ऑफ वजायना इनटू वेस्टिब्युल कॉल्ड ॲज वजायनल ऑरिफियन्स. काय म्हणतात बघा? द ओपनिंग ऑफ वजायना इनटू दी वेस्टिब्युल. जी ओपनिंग आहे तर या ठिकाणी वजायनल रिजनची जी ओपनिंग आहे तर ती वेस्टिब्युलमध्ये ओपन होत असते. त्या भागाला म्हणतात वजायनल ऑरिफिस.
ओके. दिस ओपनिंग इज कवर्ड बाय पार्शियली फोल्डेड म्युकस मेम्ब्रेन. आणि ही जी ओपनिंग आहे तर या ओपनिंगला एक छोटासा कवरिंग असते, पडदा असते, म्युकस मेम्ब्रेन असते, दॅट इज कॉल्ड ॲज हायमेन. बघा, द वजायना ॲक्ट्स ॲज अ पॅसेज फॉर मेन्स्ट्रुअल ॲज वेल ॲज बर्थ कॅनल ड्युरिंग पार्चुरेशन. बघा, वजायनल रिजन जो आहे तर तो या ठिकाणी मेन्स्ट्रुअल फ्लो आणि प्रसूतीच्या वेळेस जे यंगवन आहे तर त्याला बर्थ देण्यासाठी बर्थ कॅनलचं काम जे तर ते हा वजायनल रिजन करत असतो. ओके, या पॉईंटमध्ये तुम्हाला काही जास्त लिहायची गरज नाही. इट इज अ कॉप्युलेटरी ऑर्गन, ट्युबुलर ऑर्गन, नियर अबाउट 7 to 9 सेंटीमीटर इन लेंथ. इट इज प्रेझेंट सर्विक्स अँड वेस्टिब्यूल. एवढे जरी पॉईंट लिहिले आणि इट इज अ कॉमन पॅसेज फॉर मेन्स्ट्रुअल फ्लो अँड बर्थ कॅनल असं जरी लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हा पॉईंट जो आहे तर तो कम्प्लीट होत असतो. बघा, नेक्स्ट पार्ट जो आहे दॅट इज एक्सटर्नल जेनेटेलिया. ओके, म्हणजे एक्सटर्नल जेनेटेलिया कशाला म्हणतात, इन शॉर्टली म्हणतो तुम्हाला, हे काय डीपमध्ये आपल्याला शिकायची गरज नाही. तर बघा, एक्सटर्नल जेनेटेलिया म्हणजे काय, वजायनल रिजन जो आहे तर त्याचे एक्सटर्नल पार्ट सोबत असलेले वेगवेगळे स्ट्रक्चर. लक्षात, वजायनल रिजनच्या बाहेरून असलेले जे वेगवेगळे स्ट्रक्चर असतात त्यांना म्हणतात एक्सटर्नल जेनेटेलिया, ज्याच्यात वेस्टिब्युल, लेबिया मायनोरा, क्लायटोरिस, त्याच्यानंतर लेबिया मेजोरा आणि लास्ट असतो मॉन्स प्युबिक. असे 5 भाग असतात. त्याच्यात वेस्टिब्युल जो आहे तर ते ओव्हल डिप्रेशन असते. लेबिया मायनोरा जो आहे तर ते लेबिया मेजोराचा सगळ्यात बाहेरचा फोल्ड असतो, त्याचा खालचा जो फोल्ड आहे तर त्याला म्हणतात लेबिया मायनोरा. त्याच्यानंतर क्लायटोरिस हा एक इरेक्टाईल ऑर्गन असतो, जो मेलमध्ये जसं पेनिस हा इरेक्टाईल ऑर्गन असतो त्याप्रमाणे फिमेलमध्ये सुद्धा क्लायटोरिस जो आहे तर तो अनडेव्हलप्ड असा इरेक्टाईल ऑर्गन असतो. त्याच्यानंतर लेबिया मेजोरा हा एक्सटर्नल फोल्ड असतात, जे कशाला कवर करणारे या ठिकाणी लेबिया मायनोरोला. लक्षात, आणि याच्यामध्ये लेबिया मेजोरा जो आहे तर तो मेलमध्ये जसं स्क्रोटमचं फंक्शन आहे त्याप्रमाणे फिमेलमध्ये या ठिकाणी लेबिया मेजोराचं फंक्शन असणार आहे. आणि लास्ट आहे बघा मॉन्स प्युबिक, जे फ्लेशी इलिव्हेशन असते अबोव दी लेबिया मेजोरा. ओके, तर हे होते या ठिकाणी एक्सटर्नल जेनेटेलिया. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न जर विचारला तर जास्तीत जास्त प्रश्न जो आहे तर तो तुमचा या ठिकाणी क्लायटोरिस आणि लेबिया मेजोरा या 2 घटकांवर विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, शेवटचा सेकंड लास्ट भाग जो आहे दॅट इज ॲसेसरी ग्लँड. आणि फिमेलमध्ये ॲसेसरी ग्लँड असते बघा, पेअर ऑफ वेस्टिब्युलर ग्लँड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बार्थोलिन ग्लँड्स. वेस्टिब्युलर ग्लँडला काय म्हणत असतात, बार्थोलिन ग्लँड. अँड इट इज सिमिलर टू मेल बल्बोयुरेथ्रल ऑर कॉपर्स ग्लँड. बघा, ही जी ग्रंथी तर मेलमध्ये जसं बल्बोयुरेथ्रल ग्लँड किंवा कॉपर ग्लँडचं जे फंक्शन आहे ते फंक्शन वेस्टिब्युलर ग्लँडचं किंवा बार्थोलिन ग्लँडचंच आहे. बघा, दे ओपन्स इन टू वेस्टिब्युल अँड रिलीज लुब्रिकेटिंग फ्लुइड. वेस्टिब्युलर ग्लँड जी आहे तर ती कशात ओपन होत असते, वेस्टिब्युलमध्ये ओपन होत असते आणि लुब्रिकेटिंग फ्लुइड सिक्रेट करत असते, म्हणजे चिकट असं द्रावण सिक्रेट करत असते. ओके, त्याच्यानंतर लास्ट पॉईंट जो आहे दॅट इज मेमरी ग्लँड. ओके, बघा, मेमरी ग्लँड आर accessory organ of female reproductive system. These glands are essential for lactation आफ्टर पार्चुरेशन. बघा, मेमरी ग्लँड जे तर या सहाय्यक ग्रंथी आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये. आणि या ज्या ग्रंथी आहे तर या ग्रंथी काय करत असतात, प्रसूती झाल्यानंतर मिल्क प्रोड्यूस करण्याचं काम जे तर ते कोणाचं असते, मेमरी ग्लँडचं असते, ज्याच्यामुळे त्या मिल्कमुळं जे इन्फंट आहे किंवा नवजात शिशू आहे तर त्याला पोषण प्रोव्हाइड केलं जाणार आहे. बघा, दे आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड प्रेझेंट इन सबक्युटेनस टिश्यू ऑफ अँटेरियर थोरॅक्स. बघा विद्यार्थ्यांनो, की मेमरी ग्लँड जी आहे तर मेमरी ग्लँड्स आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड अँड प्रेझेंट इन सबक्युटेनस टिश्यू ऑफ अँटेरियर थोरॅक्स. असं आपल्याला या ठिकाणी स्टेटमेंट सांगितले की स्वेट ग्लँडचं मॉडिफिकेशन झाल्यानंतर मेमरी ग्लँडमध्ये याचं रूपांतर झाले. जो थोरॅक्स आहे तर त्या थोरॅक्सचा समोरचा जो भाग आहे फिमेलचा तर त्याच्यामध्ये सबक्युटेनस टिश्यू असतात आणि या सबक्युटेनस टिश्यू मध्ये जे असलेल्या स्वेट ग्लँड आहे तर त्यांचं मॉडिफिकेशन कशात झालेले, मेमरी ग्लँडमध्ये. ओके, दे आर पेक्टोरियल रिजन इन द लोकेशन बिटवीन 2nd and 6th रिब. बघा, लोकेशनसुद्धा सांगितले की फिमेलची जी ब्रेस्ट असणार आहे, जो पेल्विक गर्डल असणार आहे त्या पेल्विक गर्डलचा समोरचा जो भाग असणार आहे छातीचा पिंजरा, ज्याला रिब म्हणू आपण, तर या रिबसुद्धा तुम्हाला लोकेशन सांगितलं की मेमरी ग्लँड जी तर ती 2री ते 6व्या रिब दरम्यान या ठिकाणी पेक्टोरियल रिजनला मेमरी ग्लँड प्रेझेंट असते.
Each mammary gland consists fatty connective tissue and many lactiferous duct. प्रत्येक मेमरी ग्लँड जी तर तिच्यामध्ये फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू असतात आणि लॅक्टिफेरस डक्ट असतात. लॅक्टिफेरस डक्ट जे तर ते मिल्क कंडक्ट करायचं काम करतात. त्यानंतर पुन्हा अजून अनदर थिंग या ठिकाणी आपण पाहणारे मेमरी ग्लँडच्या बाबतीत, each breast has glandular tissue which is divided into 15 to 20 irregular shaped mammary lobe. Each lobe has a alveolar gland and lactiferous duct. बघा, प्रत्येक ब्रिस्टवर ग्लँड्युलर टिश्यू असतात आणि हे ग्लँड्युलर टिश्यू 15 ते 20 इरेग्युलर शेपचा मेमरी लोबमध्ये डिवायडेड झालेले असतात आणि प्रत्येक लोब जो आहे तर त्याच्यावर ऑल्व्हिओलार ग्लँड आणि लॅक्टिफेरस डक्ट असतात. ओके, आता हे ऑल्व्हिओलार ग्लँड आणि लॅक्टिफेरस डक्ट काय याच्या बाबतीत आपण बघू. मिल्क इज सिक्रेटेड बाय ऑल्व्हिओलार ग्लँड. मिल्क जे तर ते कोण सिक्रेट करते? ऑल्व्हिओलार ग्लँड. अँड इट इज स्टोर इन ल्युमेन ऑफ ऑल्व्हिओलाई. आणि हे जे मिल्क आहे हे कशा स्टोर केलेले असते? ऑल्व्हिओलायचा ल्युमेनमध्ये. ल्युमेन म्हणजे मधला भाग, ऑल्व्हिओलायचा मधला भाग जो आहे तर त्याच्यामध्ये काय स्टोर केलेले? मिल्क. द ऑल्व्हिओलाई ओपन्स इनटू मेमरी ट्यूब्यूल. ऑल्व्हिओलाई कशात ओपन होते? मेमरी ट्यूब्यूल्समध्ये. दीज मेमरी ट्यूब्यूल्स इज फर्दर फॉर्म मेमरी डक्ट. आणि हे जे मेमरी ट्यूब्यूल जे तर ते पुढे काय तयार करत असतात? मेमरी डक्ट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ऑल द लॅक्टिफेरस डक्ट कव्हरेज टुवर्ड्स द निपल. सगळ्या लॅक्टिफेरस डक्टचे आहे तर त्या कुठं पुढं आलेल्या असतात? सगळ्या कुठं कलेक्ट झालेल्या असतात? निपल जवळ. निपल इज सराउंडेड बाय अ डार्क ब्राऊन कलर्ड अँड सर्क्युलर एरिया ऑफ स्किन कॉल्ड ॲरिओलाई. बघा, निपल जो आहे तर तो डार्क ब्राऊन कलर आणि सर्क्युलर एरियानं कवर्ड केलेला असतो, त्या स्किनला म्हणतात ॲरिओला. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी मेमरी ग्लँड संपवलेली डायग्राममध्ये तुम्हाला दिसते. मेमरी ग्लँड कशा प्रकारची असते, त्याच्यामध्ये कोणकोणत्या ग्रंथी असतात या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी या डायग्राममध्ये दिसता आहेत. चला तर विद्यार्थ्यांनो, आता आपण विथ द हेल्प ऑफ डायग्राम फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अंडरस्टँडिंग करून घेऊ. दिस वन इज कॉल्ड ॲज पेअर ऑफ ओव्हरीज. This one is called as pair of fallopian tubules. This is an uterus. This one is called as cervix, and last one is vagina. Okay, what is the function of these ovaries? What is the function? To produce female gamete and female reproductive hormone. What is the function of infundibulum? What is the function of infundibulum? Okay, it hold with eggs with the help of fimbriae and passes into the ampulla. Okay, an ampulla is a site of fertilization. Then it is an isthmus. This one is called as uterus, and this one is cervix, and last one is vagina. Okay, thank you.